तुझे नाम ध्यान कीर्तन आता, न विसंबे सर्वता तुझिया पाया. पायापासूनी निवृत्ती माया चढे, धरिलासी सवाय हृदयी धरिलासी सवाय रैया. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गोविंद गोविंद मनाला गलिया छंद, मग गोविंद ते काया भेट नाही देवात, भेद नाही देवातया. आनंदले मन प्रेमे पाजरती लोचन, तुका मने अळी जीवे नुरेची वेगळी. मनाचा एक स्वभाव आहे महाराज. आपण मागेही हे अभ्यासलं की मन कसं आहे, ते चंचल आहे, प्रमाथी आहे, उन्मत्त आहे. आणि मनाचा एक विशेष स्वभाव आहे की चांगला विचार सहसा ती करीत नाही. आणि परमार्थाच्या ठिकाणी तर लवकर स्थिर होतच नाही महाराज. आणि नेमकं भगवंत अर्जुनाला मन परमार्थाच्या ठिकाणी स्थिर करा म्हणतायत, माझ्या ठिकाणी स्थिर करा म्हणतायत, माझ्या चरणी स्थिर करा, एकाग्र करा म्हणतायत. एकाग्र होत नाही आणि एकदा का स्थिर झालं परमार्थाच्या ठिकाणी तर परत माघारी घेत नाही. पुन्हा प्रपंचामध्येही ते येत नाही महाराज. साखरेचा नो हे ऊसा आम्हा कैसा गर्भवास. सर्व काही गती किंवा अधोगती मनावरच अवलंबून असते जीवाची. गती अथवा अधोगती हे मनाच्याची हाती. ज्यानं मनाला जिंकलं त्यानं आयुष्याचं सोनं केलं महाराज. आणि या उलट ज्याला मनानं ताब्यात घेतलं तेथं अधोगती ठरलेली आहे महाराज. म्हणून मनच आपला गुरु आहे, मनच आपलं शिष्यही आहे. मन गुरु आणि शिष्य करी आपुलेची दास्य, प्रसन्न आप आपणास गती अथवा अधोगती. मन गुरु आहे आणि शिष्यही तेच आहे महाराज. अशा मनाविषयी अर्जुन म्हणतो की चंचल. आजचं आपलं चिंतन श्रीमद भगवद्गीता आत्मसंयम योग अध्याय 6 श्लोक 34. चंचलम ही मना कृष्ण प्रमाथी बलवदृढम, तस्याम निग्रम मन्ये वायोरीव सुदुष्करम. देवा, तू जे म्हणतो आहे की मन माझ्या ठिकाणी स्थिर कर, अशा मनाविषयी अर्जुन म्हणतो, देवा हे कृष्णा, मन हे चंचल आहे, उच्छृंखल आहे आणि अत्यंत बलवान आहे. आणि यामुळेच मनाचा निग्रह करणं, त्याला एका ठिकाणी स्थिर करणं, ही वायूला नियंत्रित करण्यापेक्षाही अत्यंत कठीण आहे असं मला वाटतं. अर्जुन म्हणतो चंचलम ही मना कृष्णा प्रमाथी बलवदृढम, तस्याम निग्रम मन्ये वायोरीव सुदुष्करम. सोपं नाही देवा हे. वावटळ असतं वावटळ, त्याला बंदिस्त करणं हे जसं शक्य नाही तसं या चंचल मनाला तुझ्या ठिकाणी स्थिर करणं, तुझ्या चरणी त्याला एकाग्र करणं माझ्याच्याने शक्य नाही अर्जुन म्हणतो. आणि यावर भाष्य करताना माऊली 414 क्रमांकाच्या येत म्हणतात, जे बुद्धी ते सळी निश्चया ते टाळी, धैर्याशे हात फळी मिळोनी जाय. हातावरच तुरी देऊन निघून जाता, असं आलं आलं म्हणताना निघून जातं. जे बुद्धी ते सळी, छळतं बुद्धीला, स्थिर राहूच देत नाही देवा. हे निश्चया ते टाळी, धैर्याशी हात फळी, हा हा म्हणता हातावर तुरी देऊन निघून जातं. मिळवून जाय.
जे बुद्धी ते सडी निश्चया ते टाळी धैर्यशी हात फळी मिळवून जाय. अर्थात जे मन बुद्धीला छळतं, तिचा केलेला निश्चय सिद्धीस जाऊ देत नाही. कारण बुद्धी सतत संकल्प करत राहते महाराज. संकल्प विकल्प करणं बुद्धीचं काम आहे आणि चांगले संकल्प केलेले मन सिद्धीला जाऊच देत नाही महाराज. आता व्यसनमुक्त व्हायचं आहे. या मुहूर्तावर, वर्षाच्या सुरुवातीला, या पाडव्याला, या फलाण्यांच्या महात्म्याच्या पुण्यतिथीला आपण या मुहूर्तावर आता याचा त्याग करू. संकल्प करतो बुद्धी, मन सिद्धीला जाऊ देत नाही. कितीही एकाग्रता धरली तरी धैर्याच्या हातावर हात मारून हा म्हणता पळून जातं. खट्याळ मुलं जसं असतं ना, अरे थांब 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 म्हटलं की ते भरकन पुढे निघून जातं, लांब पळत सुटतं. मनाचं अगदी तसंच आहे महाराज. बुद्धीनं संकल्प करावा, बुद्धीनं निर्णय घ्यावा, त्या ठिकाणी स्पीड ब्रेकरचं काम मन करत असतं, सिद्धीला जाऊच देत नाही. जे बुद्धी ते सळी निश्चया ते टाळी धैर्याशी हात फळी मिळवून जाये. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदारी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदिशक्ती मुक्ताबाई की